खरोखर सेंद्रिय खताचा आता गिड्डे सरजी सांगत होते, सगळं खरं आहे, 100% सगळं पटतंय, पण कळतंय पण ओळख नाही. त्यातला प्रकार आपल्या बाबतीमध्ये घडतो. सगळ्याला कळतंय की जरशा गाईचं दूध प्यायल्यानंतर काय व्हायला लागलंय, युरिया वापरल्यावर, DAP वापरल्यावर, सगळे रासायनिक खतं वापरल्यानंतर, औषधं वापरल्यानंतर, आता मिरचीला दिवसाड फवारणी, कोबीला दिवसाड फवारणी, परत फ्लॉवरला दिवसाड फवारणी, वांग्याचं तर काय करच आहे की म्हणजे पहिलं साधं मिरच्या लावल्या तर आपलं गोमूत्र आणि लिंबाचं फटा मारला तर रोग जायचं. परत आलं रोग, तेवढ्या रोगावरती आपण कंट्रोल करायचो रोग. पण आता कसली औषधं निघाल्यात आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही. आता या ठिकाणी मला आनंद वाटला की तुम्ही विचारलं की आपल्या खिलार गाई किंवा गावरान गाई कोणाकोणाकडे 2-4च बोट बरं आहे. खरंच मी तुम्हाला